नमस्कार मैत्रिणींनो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तत्त्वमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः संधानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकः ऋषिः निचृद गायत्री छंदः गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. गण शब्दातील आदि वर्ण ग आहे. हा गकार प्रथम उच्चारावा. वर्ण म्हणजे अक्षरे, त्यातील पहिला वर्ण हा अ आहे आणि तो आकार त्यानंतर ग नंतर उच्चारावा. त्यामुळे अनुस्वार हा अर्धचंद्राकृतीने सुशोभित असावा, म्हणजे तो अनुनासिका सहित उच्चारावा. अशा तऱ्हेने गम हे रूप सिद्ध झाले. तार म्हणजे प्रणव. ओम या ओंकाराने गम हे अक्षर सुरू होते. अशा तऱ्हेने ओम गम हे मंत्राक्षर सिद्ध झाले. हे देवा, ओम गम हे तुझ्या सर्वश्रेष्ठ एकाक्षर मंत्राचे स्वरूप आहे. ग हा पहिला वर्ण, अकार हे मध्यम रूप, अ हा मधला वर्ण आणि अनुस्वार हे अंत्यरूप म्हणजे ते शेवटी आहे व शेवटी अनुनासिक चिन्ह आहे. या चारही वर्णांचे एकीकरण करणारा एक नाद हा सारखा स्वर असावा. या नाद प्रेरित वर्णाचा संधी संमिलन संहिता रूप एका प्रमाणाने उच्चारण करणे असा असावा. अशा प्रकारे उच्चारलेला ओम गम हा मंत्र आहे. ही गणेश विद्या आहे. गणेशाची प्राप्ती करून देणारा हा मंत्र आहे. या विद्येच्या मंत्राचा उद्राद्रष्टक गणक ऋषी आहे. द्रष्टा गणक ऋषी आहे. छंद निचृत गायत्री आहे आणि गणपती ही या मंत्राची देवता आहे. ओम गं गणपतये नमः या मंत्ररूप गणपतीला माझा नमस्कार असो. नमस्कार.